शेतकरी बांधवांनो, मी किरण पाटील, कर्नूल सीड्स प्रतिनिधी पाचोरा. आज आपण आलोय मालखेडा गावातील प्रगतशील शेतकरी देशमुख धर्मा नाईक यांच्या शेतामध्ये. तर दादांनी आपल्या कर्नूल सीड्स कंपनीचा मका वान 9009 हा जवळपास 4 पॅकेट लागवड केलेला आहे. तर दादांचा परिचय आणि मक्याचं काय वैशिष्ट्य त्यांना खास वाटतं ते त्यांच्या भाषेमध्ये आपल्याला सांगतील. दादा, आपलं पूर्ण नाव? देशमुख धर्मा नाईक, मुक्काम मालखेडा, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. आपला मोबाईल नंबर? 9922 16 81 10. बरं दादा, आता हा जो आपला कर्नूल सीड्स कंपनीचा मका आहे 9009 हा तुम्ही किती बॅग लागवड केलेला आहे? हे 4 बॅग आहे. बरं, किती तारखेची लागवड आहे तुमची? हे 16 नोव्हेंबर. 16 नोव्हेंबर. बरं, आता जवळपास म्हणजे याला 4 महिने तुमचे पूर्ण होत आहे. तर या मक्याचं काय वैशिष्ट्य खास वाटतंय दादा तुम्हाला बघून? सण समजा तुम्ही आता बघताय समोर आहे आपल्या. आता आपण समजा दुसऱ्या बी व्हरायटी लावतो, समजा दुसऱ्या व्हरायटी पेक्षा हा चांगला आहे बा. शेवटपर्यंत दाना भरतोय. बरोबर, टोकापर्यंत भरलेलं कणीस आहे एकदम. तुम्ही मध्ये जा किंवा बाहेर जा, एकदम टोकापर्यंत भरलेलं कणीस आहे, चांगला आहे. आणि आता आपण याचे जे आडव्या लाईन मोजल्या त्या किती लाईन भरल्या बरं सरासरी? 18 ते 20 लाईन आहे. 18 ते 20 लाईन जनरली तुमच्या भरल्या. आणि उभ्या लाईन मध्ये किती दाणे दादा सरासरी? 40 दाणे याच्यात. 40 दाणे सरासरी उभ्या लाईन मध्ये आहेत. तर आपण टोटल दाण्यांची संख्या किती मोजली बरं? आता समजा 750 धरून घ्या तुम्ही. बरोबर, 700 प्लस दाणे सरासरी समजा. बरोबर. आणि शेतकरी बांधवांनो, तुम्ही बघू शकता एकदम टोकापर्यंत भरलेले एक समान आकाराची कणस आहे. मध्ये बी तसा आहे समजा, आणि जसा बाहेर आहे तसाच मध्ये पण कणसाची साईज एक सारखीच आहे, मोठ्या आकाराची कणस आहे. आणि सर्वात महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो, 4 महिन्याचा प्लॉट झाल्यानंतर प्लॉटची क्वालिटी टिकून एकदम हिरवागार असा टेबल टॉप प्लॉट आहे. कुठेही म्हणजे उंची एक समान आकाराची, कुठेही कमी जास्त नाहीये, आणि कणीस एकदम टोकापर्यंत भरलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण बघूया कणसाची साईज वगैरे बघू. हा, याचं जे सर्वात महत्वाचं कॅरेक्टर आहे, गर्द नारंगी कलर येतो आणि फुल कॅप्सूल मध्ये येतो. आपण बघूया आता. बिट्टी एकदम बारीक आहे आणि कॅप्सूल सेगमेंट मध्ये दाना आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण हा जो प्लॉट आहे जसं आपण आता बाहेरून बघलाय तसंच आपण आतमध्येही बघूया. तर शेतकरी बांधवांनो, आता आपण प्लॉटच्या एकदम मध्यभागी आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता एक समान आकाराची कणस आहे, आणि तुम्ही स्टम्पची साईज पण बघू शकता. सर्व प्लॉटची एक सारखी स्टम्पची साईज आहे आणि उंची पण एक सारखी आहे. तुम्ही कणसाची साईज सुद्धा बघून घ्या. तर येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपला मका 9009, 9196 आणि कॉटन हत्तीवाली जय हो लागवड करा आणि आपले आर्थिक उत्पन्न वाढवा. धन्यवाद.